अहो वहिनी, म्हणलं ना मी करते म्हणून. विश्वास ठेवा हो माझ्यावर कधीतरी. नाही नाही नाही, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही रागवू नका. वहिनी, अहो वहिनी, वहिनी ऐका ना. शिवाय जळलं माझं नेहमीचं लक्षण. का मी लग्न करून या घरी आले देव जाणे. हो, चूक माझीच. प्रेमात पडले ना मोहनरावांच्या. मला जर माहित असतं ना की आपल्याला या घरात काही किंमतच नाही मिळणार तर आलेच नसते मी या घरात. राहिली असते तशीच. जाऊ दे, यांना कोण सांगणार. चांगलं म्हटलं होतं घरचा व्यवसाय त्यात लक्ष घाला, पण नाही, काय तर म्हणे मला नोकरीच करायची. फुटकी नोकरी, ती टिचगीभर पगार देतं. काय पुरायचंय. बरं, पगार झाला की सगळा पगार मातृभक्त हनुमान असल्यासारखा वहिनींच्या हाती नेऊन देतो. मग बायकोला काय. जळलं मेलं ते लक्षण. मी म्हणते आपल्याला एक मुलगी आहे, तिचा तरी विचार करायचा. पण नाही, आले मोठे दान सुरू करून. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, हेच खरं. पण कोण समजावणार या माणसाला. जाऊ दे बाई, मी बोलत काय बसले. सगळा स्वयंपाक राहिलाय अजून. आणि वेळेत नाही झाला ना तर आहेच ती भवानी सुपर्णा. सुपर्णा कसली, शूर्पणखा खाय मेली. तेवढी नुसती लोळत पडलेली असते. जरा म्हणून मदत करायला नको. काय तर म्हणे दिवसभर काम करून थकून येते बिचारी ती. आणि बिचारी मग आम्ही कोण, भिकारी. हा, आता तीच अवस्था आहे सध्या. पण नवऱ्याला कोण सांगणार. सगळं नको झालंय. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करते ना, ते फक्त माझ्या लेकीसाठी हो. हा, तिला शिकून मोठं करायचंय. दाखवूनच द्यायचंय की माझी लेक कुठे कमी नाही. बाबाजी, आता तुम्हीच लक्ष द्या माझ्याकडे आणि माझ्या लेकीकडे. आणि थोडीफार अक्कल द्या माझ्या त्या खुळचट नवऱ्याला. बाई 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 बाई, बोलत काय बसले. पुन्हा बोंब मारायची ती भवानी. चला काम करू. शेवटी आमच्या नशिबी काय, रांधा वाडा नोष्टी काढा. दुसरं काय येणार.